आणि यानंतर थेट जाऊयात आपण नागपूरमध्ये। आरक्षण हटाव मूवमेंट संघटनेतर्फे नागपूरमध्ये आंदोलन करण्यात आले। आरक्षण हटवण्याच्या मागणीसाठी 0 माईल ते संविधान चौकापर्यंत आंदोलकांनी मोर्चा काढलाय। आरक्षणात सुधारणा करून ते आर्थिक परिस्थितीच्या आधारावर देण्यात यावं अशी मुख्य मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली आहे। कुठल्याही जातीच्या आरक्षणाला विरोध नसून सर्वांना समान संधी मिळावी अशी भूमिका आंदोलकांनी मांडली। या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। आरक्षण हटाव अशा पद्धतीचं खरं तर सोशल मीडियावर एक मोहीम चालवली जातात। या माध्यमातून आरक्षण हटाव अशा पद्धतीची मागणी करत जे आहे नागपुरात खरं तर संविधान चौकामध्ये जे आहे ते आंदोलन केलं जातं, धरणे दिले जातात। आपण पाहू शकतो भव्य जनजागरण रॅली अशा पद्धतीने त्याला नाव देण्यात आलं आहे। 0 माईल स्क्वेअर ते संविधान चौकापर्यंत पायदळ यात्रा काढण्यात आली आणि या ठिकाणी आता एकत्र होत जे आहे घोषणाबाजी केली जात आहे। आरक्षण जे आहे ते आर्थिक जे पार्श्वभूमी असेल त्यावर देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी जी आहे ती केली जात आहे। आमचा कुठल्या जातीला विरोध नाही किंवा कुठल्या आरक्षणाला विरोध नाही अशी भूमिका मांडली आहे। मात्र शिक्षण नीती असो, अनेकांना शिक्षणासाठी अडचण येते, त्या सर्वांना शिक्षण मिळावं, आर्थिक दुर्बल असेल तर त्यांनाही या सगळ्याचा लाभ व्हावा अशा पद्धतीची मागणी करत जे आहे ते त्यांच्याकडून आंदोलन जे आहे ते केलं जातं आणि यासाठी सरकारला खरं तर एक प्रकारे सवाल विचारला जात आहे का आमच्यावर अन्याय का। व्हिडिओ सौरभ पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। दरम्यान आंदोलकांची भूमिका काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केलाय, पाहूया। आम्हाला आरक्षणामध्ये रिफॉर्मेशन पाहिजे। जेव्हा कॉन्स्टिट्यूशनमध्ये ही तरतूद करण्यात आली त्यावेळेला काही मागासवर्गीय लोकांना इक्विलिब्रियममध्ये आणण्यासाठी ही तरतूद करण्यात आली होती। आजच्या काळामध्ये ती गरज राहिली नाही आहे। आज सगळेजण सक्षम आहे आणि ज्या पद्धतीने हे आरक्षणाचा मुद्दा सगळीकडे चालू आहे, ओपन कास्ट म्हणा किंवा ओबीसी कास्ट म्हणा, हे या आरक्षणाच्या याच्यापासून वंचित राहिले आहे। बघा, हा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आहे। सगळ्यात पहिले हे क्लिअर करायचं होतं, हा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आहे। हा राष्ट्रव्यापी टॅगलाईन मिळालेली आहे, याला खूप जास्त देशभरात सपोर्ट मिळालेला आहे। रिझर्वेशन हटाव आंदोलन या नावाखाली आपण एज्युकेशन सिस्टम्स आणि रिझर्वेशन सिस्टम्समध्ये आपण रिफॉर्म्स मागतो आहे। जो पिछड़ी जाती आहे, पिछड़ी जातीला ते अपलिफ्ट करायला आला होता। आता तो जे लोक अपलिफ्ट झाले आहे त्यांना क्रिमी लेयरला टाकून रिमूव्ह करायसाठी हे मी आंदोलन करत आहे।